नमस्कार शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आत्ताच्या क्षणाची आनंदाची बातमी. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर 9 ते 10 सप्टेंबरला हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे. तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, आता राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण हे मंगळवार 9 सप्टेंबर किंवा मग बुधवारी 10 सप्टेंबर 2025 रोजी होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिली आहे. तर थकीत हप्ते मिळणार असल्याने काही शेतकरी बांधवांना 4,000 तर काही शेतकरी बांधवांना 6,000 रुपये मिळण्याची शक्यता देखील येथे वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो, ह्या बातमीमुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठा दिलासा व्यक्त होताना आपल्याला पाहायला भेटतो. राज्य शासनाने 3 सप्टेंबर रोजी या हप्त्याच्या वितरणासाठी एकूण 1932 कोटी 72 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देणारा शासन निर्णय निर्गमित केला होता. मात्र पैसे नेमके कधी जमा होणार याबाबत स्पष्टता नव्हती. अखेर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतः तारीख जाहीर केल्याने शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. हा हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीसाठीचा असून तो मिळण्यास आधीच विलंब झाला होता. सणासुदीच्या आणि शेतीच्या कामांच्या तोंडावर ही रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते तांत्रिक कारणांमुळे, उदाहरणार्थ KYC, लँड शेडिंग, आधार शेडिंग या कारणांमुळे ते थकले होते, त्यांना ती थकीत रक्कमही याच वितरणात दिली जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा होऊ शकते. सुरुवातीला 92 लाख शेतकरी पात्र असल्याची माहिती होती, परंतु आता हा आकडा 94 ते 96 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कारण ज्या 2 ते 4 लाख शेतकऱ्यांच्या माहितीत त्रुटी होत्या त्या आता दुरुस्त करण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, आता हा हप्ता मिळण्यात झालेल्या विलंबाबद्दल शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर उपरोधिक टीकाही केली आहे. नमोचा हप्ता आला की पहिली BMW घेणार, थार घेणार, आता अख्ख्या गावाला मटण खाऊ घालतो अशाही प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. केवळ 2,000 रुपयांसाठी सरकार महिनोमहिने वाट पाहायला लावत असल्याची भावना यातून व्यक्त होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, यावरती बोलताना आपले शेतकरी नेते जे आहेत ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते असंही म्हणाले की सरकार आमच्यावर उपकार करत नाही. शेतमालाच्या धोरणांमुळे आमची जी प्रचंड लूट होते आहे त्यामुळे आम्हाला भाव मिळत नाही. तुम्ही आमचा 50,000चा खिसा कापून योजनेच्या नावाखाली 500 रुपयांचा तुकडा फेकत असाल तर हे आमचं देणं लागतं, उपकार नाहीत. हे शेतीच्या अर्थकारणाचं वास्तव हे प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला कळायला हवं. एकंदरीत मित्रांनो, विलंबाने का होईना पण हप्ता जमा होत असल्याने शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आता 9 किंवा 10 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष किती रक्कम जमा होते याकडे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमोचा 6वा हप्ता, नमोचा 5वा हप्ता किंवा नमोचा 4था हप्ता यापैकी कोणते हप्ते जमा झाले नाही हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. आणि हप्ता जमा झाल्यानंतर तुम्हाला तो किती जमा झाला हेही कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे. शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्ते हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही त्या सर्व शेतकरी बांधवांना मागील सर्व पेंडिंग हप्ते हे नमोच्या 7व्या हप्त्याबरोबर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता कुठेतरी दिलासा मिळत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचे किती हप्ते थकले आहेत आणि तुम्हाला आता किती हप्ता मिळू शकतो हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल, नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.